चला तर आज मी सगळ्यांना आवडेल अशी फ्राय चॉपसी सोप्यात सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं, मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यामध्ये हक्का नूडल्स घालायचे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। नंतर त्यामध्ये तेलाच्या पळीने अर्धी पळी तेल घालायचं। तेल घातल्यामुळं नूडल्स मोकळे होतात, एकमेकांना चिकटत नाहीत। 2 ते 3 मिनिटातच नूडल्स मऊ होतात। हलक्या हाताने चमच्याने नूडल्स वर खाली करून घ्यायचे। आणि चमच्यावर घेऊन चेक करायचं। नूडल्स चेक करताना अशा पद्धतीने तोडून बघायचं। लगेच तुटलं गेलं पाहिजे म्हणजे नूडल्स छान तयार झालेले आहेत। नूडल्स खूप जास्त पण शिजवायचे नाहीत, 80% शिजवून घ्यायचे। आता हे गाळून घेण्यासाठी खाली पातेलं ठेवून त्यावर पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची। नंतर त्यावर नूडल्स ओतून घ्यायचं। नूडल्स चाळणीवर घालून घेतल्यावर लगेचच नूडल्सवर नॉर्मल पाणी ओतायचं। पाणी ओतल्यावर नूडल्स शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि आपल्याला हवे आहेत तसे नूडल्स राहतात, म्हणून नूडल्सवर पाणी ओतणं गरजेचं आहे। नूडल्स गार झाल्यानंतर त्याच्या सर्व भागावर अशा प्रकारे 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि हाताने किंवा चमच्याने नूडल्स खालवर करून सगळ्या नूडल्सला तेल लागण्यासाठी चमच्याने किंवा हाताने असं मिक्स करून घ्यायचं। असं केल्यामुळे नूडल्स एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवायचं। शिजवलेले नूडल्स एका बाउलमध्ये घालून घ्यायचं आणि वरून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं। कॉर्नफ्लॉवर लावून झाल्यानंतर नूडल्स पुन्हा चाळणीवर ठेवून हलक्या हाताने नूडल्स वर खाली करून घ्यायचं। असं चाळणीवर नूडल्स घेऊन खालीवर केल्यावर एक्स्ट्रा असलेलं कॉर्नफ्लॉवर चाळणीतून खाली पडते, त्यामुळे तेलात कॉर्नफ्लॉवर सुटत नाही। असं केल्यामुळे आपलं तेल खराब होत नाही। इकडे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे। आता कॉर्नफ्लॉवर लावलेलं नूडल्स थोडे थोडे करून कढईमध्ये सोडायचे। कढईमध्ये सोडल्यानंतर लगेचच नूडल्स पलटी करायचे नाहीत। 1 मिनिटभर झाल्यानंतर नूडल्स पलटी करायचं। असंच 1 ते 2 वेळा पलटी करून नूडल्सला थोडासा लालसर रंग यायला लागला की लगेच नूडल्स काढून घ्यायचं। जास्त वेळ तळले गेले तर ते लवकर करपतात, म्हणून थोडासा कलर आला की लगेचच काढून घ्यायचं। हे खूप महत्त्वाचं आहे। हे फ्राय केलेले क्रिस्पी चॉपसी बऱ्याच चायनीज पदार्थाबरोबर खाण्यासाठी याचा वापर करतात। तर असे एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने क्रिस्पी फ्राय चॉपसी म्हणून विकत आणण्यापेक्षा असं घरीच बनवून याचा आनंद घ्या, तुम्हाला नक्की आवडेल। बाकीचे नूडल्ससुद्धा अशाच पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि न विसरता शेअर करा। तयार झाली आहे घरच्या घरी मस्त कुरकुरीत चॉपसी। तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चॉपसी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।